नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र. पत्रातून डीजी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची विनंती. निवडणुका निष्पक्ष होण्यासाठी मागणी. भंडाऱ्यातील वैनगंगा नदी पात्रात अतिक्रमणामुळे शेतीला पुराचा फटका. भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश. पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची कारवाई. ठाणे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची कारवाई. पालिका क्षेत्रात 611 नळ जोडण्या केल्या खंडित. जरांगेंच्या मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा. मनोज जरांगेंचं जीवन मोलाचं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सरकारला विनंती. कुर्ल्यातील शिवसेना युबीटी उमेदवाराला संभाजी ब्रिगेडचा विरोध. संभाजी ब्रिगेडकडून कुर्ल्यातून प्रवीणा मोरजकर यांना उमेदवारी न देण्याची विनंती. ताकदीनं मैदानात उतरा, विजय आपलाच आहे. भाजपच्या मेळाव्यात फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना. विधानसभेला राज्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ होणार. मुख्य निवडणूक आयुक्तांचा निर्णय. लोकसभेला झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात बॅनरबाजी. महायुतीच्या नेत्यांकडून शहरात जोरदार बॅनरबाजी. विधानसभा इच्छुकांकडून मोदींच्या स्वागताचे बॅनर. पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खासगी अवकाश उड्डाणांना मनाई. पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. हिंगोलीमध्ये नाना पटोलेंचे झळकले बॅनर. बॅनरवर पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. काँग्रेसची पुण्यात पुन्हा एकदा होणार महत्त्वाची बैठक. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 30 सप्टेंबरला बैठक. पक्षातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आढावा बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ. 27 आणि 28 सप्टेंबरला राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर. यावेळी राज ठाकरे विदर्भातून पहिली यादी जाहीर करणार. बिहारमध्ये पावसाचा हाहाकार. भागलपूरमध्ये गंगा नदीनं केलं रौद्र रूप धारण. गंगेच्या काठावरील अनेक घरं पुरात गेली वाहून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.